आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दाऊद छोटा शकील गँगकडून धमकी आल्याची माहिती आहे। तर 2 दिवसांपासून वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन आलेत। मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली। परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यूपी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले, ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोटा शकीलच्या नावाचा उल्लेख आहे। त्यामुळे आपकी खैर नहीं, आपको मारेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे। मी त्यांना विचारलं की माझा काय संबंध आहे, तो काय संबंध आहे, नाही बोले तय की आहे की आपको मारना है। आणि अशा स्वरूपाचं आदरणीय संबंधही बोलत होते। मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे। यापूर्वी सुद्धा त्यांना अशा धमकी आल्याचं 10 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं आणि आता एकनाथ खडसेला धमकी येण्याचं कारण काय हेच मला काही कळत नाही। या धमक्या नेमक्या खऱ्या आहेत का या धमक्याचे बोगस कॉल त्यांना कुठून येत आहेत याची सुद्धा चौकशी शासनाने केली पाहिजे। मला काही त्याच्यातलं माहीत नाही, आपल्याकडनं जी माहिती मिळते आहे, पण सरकार म्हणून अशी जर धमकी आली असेल त्याची चौकशी होईल आणि योग्य ते त्यांना मदत करण्यात येईल। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। माननीय आमदार एकनाथरावजी खडसे यांना 15 एप्रिल आणि 16 एप्रिल असं 2 दिवशी वेगवेगळ्या फोन्सवरून कॉल आलेले आहेत, अननोन नंबर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना जे गँगस्टर आहेत छोटा शकील वगैरे, तर त्यांना तुम्ही मारा अन्यथा आम्ही तुम्हाला मारू अशा पद्धतीचे ते कॉल्स आहेत। तर त्यामध्ये त्या कॉल्सवरती आपण भादवी कलम 507 प्रमाणे NC दाखल केलेली आहे आणि त्याचा माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास करणार आहोत। माननीय आमदार एकनाथरावजी खडसे। दरम्यान यावरती काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, त्याही पाहूयात। मला वाटतं पोलीस यंत्रणा याबाबतीत अधिक सांगू शकेल, ते तपास करतील। ते राजकीय याच्या पाठीमागे असू शकतं। आता राष्ट्रवादीकडे भाजपकडे येत आहेत, नाही मग त्यामुळे ते भाजपात आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरेल अशी तर काही परिस्थिती नाही आहे। नाही तर अनेक लोक आलेत त्यांनाही दम भरला असं त्यांनी, मला असं काही वाटत नाही। पण आता काय आता फार चौकशीचा भाग आहे, तो सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।